स्नेहल गरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। महिला शेतकऱ्यांचा वेंगुर्ला येथे आयोजित राज्यांतर्गत अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झाला। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापूर अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता। या दौऱ्यात महिला शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कोकण किनारपट्टीवरील आधुनिक फळशेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेतली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। कोकण भागातील हवामानाला अनुरूप विकसित करण्यात आलेल्या फळ पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित वाण प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धनांच्या संधी याबाबत माहिती मिळाली। या उद्देशाने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले। महिला शेतकऱ्यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथील विविध प्रक्षेत्रांना भेट देत काजू, आंबा, नारळ, सुपारी तसेच इतर फळ पिकांच्या नवीन वाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी तज्ञांनी उच्च उत्पादन देणाऱ्या जाती, हवामानानुसार लागवड पद्धती, रोपांची निवड, लागवड अंतर, खत व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती तसेच रोग कीड नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। अभ्यास दौऱ्यादरम्यान काजू आणि आंबा पिकांमध्ये कलम करण्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। तसेच रोपवाटिका उभारणी, दर्जेदार कलमे तयार करण्याची प्रक्रिया, झाडांची छाटणी, फुलोरा वाढवण्याच्या पद्धती आणि उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याबाबत महिला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली। याशिवाय काढणीनंतर फळांचे वर्गीकरण, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक व्यवस्थापन तसेच प्रक्रिया उद्योगाद्वारे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळवण्याच्या संधीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। काजूपासून विविध प्रक्रिया उत्पादने, आंबा पल्प, जॅम, जेली, लोणची तसेच अन्य मूल्यवर्धित उत्पादनांबाबतही माहिती देण्यात आली। या अभ्यास दौऱ्यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतचे ज्ञान वाढवण्याचे दौरे यामध्ये सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी सांगितले। कोकणातील यशस्वी फळशेती मॉडेल पाहून आपल्या भागातही अशा पद्धतीने अंमलबजावणीची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। शेतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याबद्दल महिला शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सदर अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्मा उपसंचालक रवींद्र तांगड यांनी मार्गदर्शन केले। तसेच तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, महादेव खुडे, OSD योगेश देशमाने आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे यांनी विशेष प्रयत्न करून अभ्यास दौरा यशस्वी केला। श्रद्धा शहाजी देसाई आणि नेहा तानाजी रेडेकर यांनी महिला शेतकऱ्यांचे समन्वय, नियोजन आणि मार्गदर्शनामध्ये सक्रिय भूमिका बजावली। यानी अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।